मी एक आदिवासी, या जगाचा मूल निवासी, ज्या देशाचा सूर्य कधी मावळत नव्हता, अशा इंग्लंड देशाचं राज्य आपल्या भारतावरही होतं. आणि या इंग्रजांच्या विरुद्ध पहिलं बंड जर कोणी केला असेल तर त्या आदिवासी लोकांनी केलेलं आहे. पहिली क्रांती जर कोणी केली असेल तर ती आदिवासी लोकांनी केलेलं आहे. आणि आदिवासी लोक जंगलामध्ये वास्तव्य करत होते. जल, जमीन आणि जंगल हीच आपली संपत्ती आणि हे आपला अधिकार आणि हक्क आहे. आणि या जमिनीची, या जंगलाची रक्षण करणे, पाण्याचं रक्षण करणे हे आदिवासी जीवनातील हे कर्तव्य आहे. आणि अशाच या संपत्तीवर इंग्रज लोकांनी डाव टाकून आदिवासी लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आदिवासी लोकांनी मात्र त्याही वेळी बंड पुकारून या इंग्रजांना एक धडा शिकवला होता. आणि ही आमची संपत्ती आहे, आम्ही मूल निवासी आहोत, आम्ही आमचा देश, आमचा प्रदेश कधीही इंग्रजांच्या गुलामगिरीत जाऊ देणार नाही. आमची हक्काची जमीन, आमचं हक्काचं पाणी, आमचं हक्काचं जंगल हे आमच्या हक्काचं आहे. आणि त्या मालकी हक्कावर कोणीही गदा आणू शकत नाही. ज्या इंग्लंड देशानं इंग्रजांनी संपूर्ण जगावर राज्य केलं, त्या इंग्रज लोकांना एक क्रांती करावी लागली. आणि या इंग्रजांच्या विरुद्ध जो आदिवासी एकवटला, त्यांनी पहिलं पाऊल क्रांतीचं टाकलं. आणि ते इंग्रज लोकांना कळून चुकलं की आदिवासी लोक आदिवासी समाज हा जंगलात राहतो आणि तो आपलं काही करू शकत नाही. त्यांनी शेवटी काही काळ का होईना पण त्यांना माघार घ्यावी लागली. ही आदिवासीची शक्ती आहे मित्रांनो. आदिवासी शक्तीमुळे आणि आदिवासी एकवटल्यामुळेच इंग्रजांना सुद्धा 2 पाऊल त्यावेळेस माघार घ्यावी लागली. म्हणून हम सब एक है आणि आदिवासी एक समान, सर्व आदिवासी एक आहेत. कोणत्याही भागात राहो, आदिवासीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आदिवासी हा या जगाचा मूल निवासी आहे. आणि या मूल निवासी समाजावर कोणीही अन्याय करू नये, कारण त्याचे परिणाम हळूहळू ते दिसायला लागतील. हे पहिलं पाऊल आहे. हे समजून आदिवासी समाज हा आपल्या समाजात आपल्या